अंड्याचा पिवळा भाग खावा की नाही, सत्य ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. अंड्यातील पिवळा भाग खावा की टाळावा यावर अनेक लोक कन्फ्यूज असतात. नाश्त्यात अंड खाणं ही बहुतेकांची आवड, पण अंड्यातील पिवळा भाग मात्र आजही अनेकांच्या शंका-कुशंकांच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. काही जण म्हणतात पिवळ्या भागात जास्त चरबी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, शरीरातील उष्णता वाढते, त्यामुळे तो खाऊ नये. पण यामागे सत्य कितपत आहे, चला जाणून घेऊयात. प्रत्यक्षात अंड्याचा पिवळा भाग हा आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर मानला जातो. या पिवळ्या भागामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड, चांगले कोलेस्ट्रॉल आणि हृदयासाठी हितकारक चरबी आढळते. पांढऱ्या भागात प्रथिने असतात, पण अंड्याचे खरे पोषण मूल्य पिवळ्या भागात दडलेले असते. शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्वे, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि लोह ही सर्व घटक पिवळ्या भागातूनच मिळतात. अनेकांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते, पण नवीन संशोधन वेगळीच गोष्ट सांगतं. पिवळ्या भागातील चरबी शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. आपल्या शरीराला टेस्टोस्टेरॉन सारखे महत्त्वाचे हॉर्मोन्स तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलचीच गरज असते आणि पिवळा भाग यात महत्त्वाची भूमिका बजावतो. थोडक्यात सांगायचं तर अंड्याचा पिवळा भाग हा शरीराला पोषक असाच आहे. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.